नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका मनोज आणि आज आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन बारामती येथे चालले आहोत. सकाळचे 3:30 वाजलेत आणि आपण आज कॉलेजच्या दिशेने चाललोय. कॉलेजमध्ये बस थांबलेल्या आहेत, तिकडे चाललोय आपण. चला तर तिथे नेऊन दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आपण पोहोचलेलो कॉलेजमध्ये. ही आपली बस आहे, हे आपली मित्रमंडळी बघू शकता. ते वरपे सर आपल्याला गाईड करणार आहेत. कट्टा कट्टा बोलतो कट्टा हे बघा पब्लिक, हे आपण आता चाललोय बस मध्ये. 3-4 बस आहेत. 1 2 3 4 बस आहेत बघा. हे आपलं हे बस. आता ह्या बस मध्ये बसायचंय आपल्याला. चला बस मध्ये इथून चढते बघा कसे चढायले. तर जागा चढायले बघा. गणीबाई बस मध्ये चढायले. आता बस मध्ये चढू आपण. तर भावांनो, बघू शकता तुम्ही, बस चालू होऊन 15-20 मिनिटं झाले आणि पोरं लगेच थकली बाबा, झोपायला लागली. अरे हे तो बघा ना कसं झोपलोय, मला हसूच कंट्रोल नव्हतं होत. हे आमचा देव्या कसं झोपलाय. आगा गा 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 काय. मग मित्रांनी साऊंड आणला होता, लावला ना साऊंड, लागली नाचायला पोरं एकदम मजेत. काय नाचायला लागलेत बघा. तर आता आम्ही उतरलो इथं चहा प्यायला उतरलो बघा. पेट्रोल पंपापाशी चहा प्यायला उतरलो तो. हो साहेब, चहा प्यायला मग नाही थांब मला होती. पेट्रोल पंपापाशी हे गाड्या थांबल्या. चला आता डबल बसायचं आपल्याला. परत बसू. टक 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 टक. अरे यार, क्वालिटी भारी येते यार. गणेश भाऊ चहा पिला का? चहा हो पिलो, आता जस्ट पिलो. ए उठाले रे देवा, उठाले रे बाबा. मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को उठा ले. बघू नको असं माझ्याकडे. बसायची लय अडचण झाली बघा, लय अडचण झाली बसायची. हो आपला भाई डॉन. व्हिडिओ कसा आहे हे बघा, कसे झोपले सगळे. भाऊशा धनंजय नरवणे. आता हे ब्लॉग मध्ये घेऊया ना. जोश आहे आता उधाण लेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहार लेल्या उधाण लेल्या कसे सावराव. चला मित्रांनो, आता
आता नाश्त्याला बस थांबलेली आहे, तर आपण जाऊ नाश्ता करू. सगळे पोरं बाहेर गेले बसमधून. ही आपली गँग. हॉटेल कोणचं आहे? हॉटेल नगरी मेजर्स. नगरी मेस. बघा आता मेस खायची आता. काय जेवायचं आता? काय माहिती काय जेवायची आता? गरीब हूँ मैं गरीब हूँ. तर बघा भावांनो, नाश्त्यासाठी गर्दी किती केली. चला तर बघू आपण नाश्त्याला काय आहे. नाश्त्याला तर पोहे येतं आणि अजून वडापाव आहे वाटते, पण काय आपल्याला काय खायचं नाही तसलं. वडापाव पोहे. मग काय आपण आपल्याला कॉफी सांगू आणि जाऊ मग. चला तर मग आता देवकर मॅडम, वरपे सर, पाटील सर आणि ABMचे मॅडम चहा पित होते तिथं. मग काय आपण पण कॉफी सांगितली, पोरांनी कॉफी घेतली, कॉफी पितोय आपण आता. भाऊशीने वडापाव घेतला बघा. अय असं काय करतोय. मग काय कॉफी तर पिऊन झालेली आपली. मग काय आलो बाहेर आता. थोडं हॉटेलचं प्रमोशन करावं म्हणलं, मग बोलवलं गँगला. काढला ना एक फोटो. कशी आहे मग आमची गँग? बेकार. आणि ह्यांचं काय चाललंय बाबा, ह्यांचं काय कळा. गाईंचा गोटा बघा, म्हशीचा गोटा किती मोठा आहे. ऊस आमच्याकडे लावते. कसं आहे आमचे ड्रायव्हर आमका आणि सर पण बघायचं टाइम मेरा ये बड़ा ही अरे नव्हतं व्ह्यू कसा आहे. अभी क्या रहेगा उधर. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकतात पोरांची आता तोंड लय पडलेले आहेत. 3-4 तास झालं प्रवास करतोय. आता पोरं लय थकलेत बघा लय. आता कधी येते कधी नाही ते बघतोय. काय बारामतीत येण्याच्या आधीच तिथं ट्रॅफिक लागलं आहे आपल्याला. मग काय हवालदार अंकल कसे हे करतात बघा, ट्रॅफिक क्लिअर करतात. मग काय ट्रॅफिक क्लिअर झाला की आपण जाऊ पुढं. चला मामा लवकर चला. हां गेलं आपलं. चलो. अर्धा 1 तास झालं ट्रॅफिक मध्ये अडकून बारामतीच्या. खूप मूड ऑफ झालेला, लय मूड ऑफ झाला, लय कंटाळा आलाय. आता पोरं निघून चाललेत बाहेर. ट्रॅफिक बघा तुम्ही, ट्रॅफिक एवढी ट्रॅफिक असते पुढं. ट्रॅफिक लय ट्रॅफिक झाली यार. आणि एवढा कंटाळा आला आता. पोरं गेलेत अर्धे बाहेर. काका पुतण्यांची बघा काय कोणते कारण असतील ते असतील. पोरं बाहेर चालले तर आता डबल वरती आले बघा. परत वरती आले
आता काय करते झटका बहुत बोडा लागा ट्रॅफिक निष्ठा दाखवेल तुम्हाला मी आता तिकडे गेलो डायरेक्ट बारामती मध्ये आता डायरेक्ट कृषी प्रदर्शनाला बरोबर का ओके तिकडे गेलो फायनली आपण बारामतीला पोहोचलोय आता 1.5 तासांच्या ट्रॅफिक नंतर हे पहा कृषी प्रदर्शन वेलकम आता वेलकम पासून आपण मध्ये चाललोय तुम्ही बघू शकता ही गर्दी आम्ही बारामतीला पोहोचलोय बारामतीत आलोय बघा आता फायनली आपण पोहोचलोय आता हे बघा समोर गर्दी नुसती चला आपण पोहोचलोय आता चला बाहेर फायनली वी आर हिअर एंटरिंग आपण आलो आता बस बघा बस नुसत्या चला सर याने घ्यायचं पण इन अवर नेक्स्ट चला तर आपण पोहोचलोय आता कृषी प्रदर्शनामध्ये लोकांची ते गर्दी बघू शकतात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोक आलेली तिथं हे आपले पोरं आलेली बघा इथं लय गर्दी फार गर्दी फार तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कृषी प्रदर्शन बघण्यासाठी लोकांची फारच गर्दी आहे बघा मग काय पाटील सर म्हणले लवकर चला आपल्याला तिकिटे काही काढायची होती मग काय आपण लवकर आलो मग थोडासा फोटो घेऊ म्हणलं परवरा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचे मुलं बघा मुली सर थोडासा फोटो घेऊ म्हणलं काय गणेशने फोटो घेतला तर कशी मग पायाची गँग मित्रांनो बघा एकदम खतरनाक का नाही चला तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊ आणि बघू आतमध्ये काय आहे ते चला तर मग जाऊ पावसाचे का होते बेभानकचे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे चला तर आपण मुख्यद्वारातून प्रवेश केलेला आहे तर बघू शकता तुम्ही इथे आल्या काय दिसत आहे एकदम मस्त मध्ये आपण जाऊ पुढे चला तर आता आपण फ्युचर फार्मिंग टेक्नॉलॉजीमध्ये एंटर करू मग काय गणेशने रजिस्ट्रेशन केलं मॅडमने थोडी माहिती सांगितली पण ती काय आपल्या डोक्यात पडली नाही बाबा कांद्याची क्वालिटी कशी आहे एक नंबर क्वालिटी लाल कांदा एकदम कांदा बघून तर झाला आहे चला तर मग आपण हे लिक्विड फर्टिलायझर बघा इथे थोडीशी माहिती घेतली आपण कसे आहेत लिक्विड फर्टिलायझर मस्त आहे का नाही अरे या IFS मॉडेलसारखं दिसतंय पण इथं जहाज कमवून ठेवली बाबा या जहाजीत जायचं थोडं बसायला नको बाबा ते मारते ना आपल्याला चला तर समोर जाऊ तर या मॅडमने आपल्याला क्रॅप फार्मिंगविषयी थोडीशी माहिती दिली बघा क्रॅप फार्मिंग कशी करायची काय करायची ती माहिती दिली आपल्याला मग आपण एंटर केलं इथं फुलांच्या बागेत इथे 40 प्रकारचे फुले आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कलर एकदम भारी दिसतंय लाल कलरची फुलं फार उठून दिसतंय इथं सूर्यफुलाची शेती बघू शकता सूर्यफूल एकदम मस्त आहे डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे नका ऑक्सिजन आणि बेलरी म्हणून कंपनी आहे बेलरी कंपनी टाईप करून सीड प्रोव्हाइड केलं हे सूर्यफुलाच्या 12 व्हरायटीज आहेत पण याचा वापर कोणत्याही प्रकार तेलासाठी होत नाही ह्या कट फ्लॉवर म्हणून याचा उपयोग होतो फुल मार्केटला याचे कटिंग करून गुलाब कट करून
स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे. तर बघू शकता मित्रांनो, इथे आल्याच्या 8 ते 10 व्हरायट्या आहेत. मग आल्याच्या व्हरायट्या बघून झाल्यानंतर आम्ही टोमॅटोकडे आलो. इथे टोमॅटोच्या 4 ते 5 व्हरायट्या आहेत बघा. मग काय टोमॅटो कसे लाल आहेत बघा, खायची ती इच्छा फार झालती. पण काय मग काय आपण आलो दुधी भोपळ्याकडं. साईज बघताय दुधी भोपळ्याची, अयो लय मोठी साईज आहे. मग नंतर कारल्याकडे आलो. कारले कसे लागले तर भारी, एकदम एकदम क्वालिटी. मग काय आपण आलो आता दोडक्याकडं. दोडके बघताय क्वालिटी, 2 ते 2.5 फुटाची दोडकेत बघा, हे एकदम भारी क्वालिटी तर लय भारी. मग आलो आपण ओकराकडं. कशी आहे ओकरा? ओकरा म्हणजे भेंडी बरं का, पण ओकराची क्वालिटी एकदम भारी होती बघा. काय मग नंतर आलो आपण दोडक्याच्या दुसऱ्या व्हरायटीकडं. हे मॅडम थोड्या माहिती सांगत होत्या, थोडी माहिती ऐकली आपण. नंतर आपण गेलो भोपळाकडं. भोपळा केवढा मोठा भोपळा होता हो, पहिलीच वेळेस बघितला मी एवढा मोठा भोपळा, ते पण वरती लटका झाला. चला तर प्रिसिजन ॲग्रोटेक कंपनीने इथे फुलं तयार केलेली आहेत बघा. ही एकदम भारी फुलं आहेत शेवंतीची. वेगवेगळ्या शेवंतीच्या व्हरायट्या तयार केल्यात त्यांनी. इकडे इकडे या साईडला एकदम भारी. तर मग आपण आलो जुकनीकडं. जुकनी ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहे बघा. हे 2 महिन्यात हार्वेस्टिंगला येते बघा, आणि हार्वेस्टिंग तिची पूर्ण 1 महिना चालते. तर मग भावांनो बघा, इथं तर मरचूर कांदा लावलाय बघा. तर ही बाजरी, हिचं सायंटिफिक नेम पर्ल मिलेट आहे बघा हिचं. हे तर पीक नवीनच बघतोय बाबा मी. चिया काहीतरी आरोग्यदायी पीक पण असतं का? वा एकदम मस्त. दररोजच्या वापरातील झाडू त्याची पण शेती असते. वा मी तर पहिलीच वेळेस बघतोय बाबा. अरे याच्यात मासे पण सोडले तर. झाडूची शेती, अयो 5 महिन्याचा एवढा मोठा घड केळीचा. अय कशीत बैल मग शेतकऱ्याची शान, एकदम मस्त आहे का नाही? कृषिक एकदम भारी. हे बघा एक्झॉटिक व्हेजिटेबल्स, वेगवेगळ्या व्हरायट्या एकदम भारी. तर भावांनो, आम्ही सुद्धा आमच्या कॉलेजला ब्रोकली लावली होती बघा, एकदम मस्तपैकी. इथे पण लावली ब्रोकली. अरे कमळ किती भारी फुललेत कमळ, एकदम मस्तपैकी एकदम. आहा हा. तर मित्रांनो चला तर आपण पुढे जाऊ, बघू. इथे कडीपत्त्याची शेती बघताय ना तुम्ही. इथे वेगवेगळी अवजारे ठेवली होती. मग काय आम्ही पुढे आलो. तर चला मग मित्रांनो, आता आपण जाऊ सोलार सिस्टम बघायला. चला तर मग मी तुम्हाला नेतो सोलारकडं. मग काय हे बघू शकता सोलार. गणेश म्हणला आपण पण सोलार लावले आपल्या शेतात. मग काय हे बघा सोलार किती मोठं आहे, एकदम भारी दिसतंय. सोलारच्या नुसत्या सोलारने किती प्रेशर मारते पाणी बघा. तर बघू शकता इथे भरड धान्याचा एकदम भारी असा देखावा केलेला आहे, एकदम मस्त, एकदम भारी. चला तर मग आपण आलोय आता गव्हाच्या व्हरायटीकडं. गव्हाचा सायंटिफिक नेम ट्रिटिकम ॲस्टिवम आहे, आणि ह्याची व्हरायटी बघा 4H4. बघू शकता तुम्ही गहू किती भारी आलेला आहे. तर इथे बघा सॉर्गमची शेती, या सॉर्गमनी एकदम भारी आलेला आहे. काय मग गहू बघून झाल्याच्या नंतर अरे मित्र कंपनी सापडली ना आपल्याला. अरे बास, स्टार्टिंग पासून जे हरवले ते आत्ता सापडले. मग काय सगळे एकमेकाला सापडले का हसायलाच लागले सगळे. मग काय होतं, हसतच यायला लागला नुसता. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. लखा कसला भारी प्रेशर आहे, प्रेशर बघा नुसता, एकदम भारी मजा आहे बरं का. एकदम गार पाणी होतं. नंतर बघा ना हे कसले भारी भारी तो एकदम भारी. हे काय माहिती बाबा. मग यश भाऊ कसा आपला चालवतोय यश भाऊ. नंतर या मामाने आपल्याला चलवून दाखवलं बघा हे कसं चालवायचंय बैलाचं, एकदम भारी मध्ये. मी बघतोय त्याला अयो. नंतर काय आपण आलो स्टॉलवर बरंच काहीतरी होतं. इतकी गर्दी होती स्टॉलला, बेकार गर्दी होती. नंतर आपल्याला आहेर सरांनी सांगितलं होतं IFS मॉडेल रिअल लाईफमध्ये बघितला. अरे कोंबड्या काय मोठ्या आहेत याच्या खाली.
म्हणजे काही तो माश येतो. हा हा हा. मग काय आपण आलतो मशिनरीच्या सेक्शनला बघा. हे मागं बघताय ना तुम्ही ब्लोवर, ते किती मोठं आहे, बळीराचं ब्लोवर आहे बघा ते. मग काय मित्राला बुक करायचं होतं ब्लोवर. इथं छोटं मोठं सगळे ब्लोवर भेटतील. मग गणेश गेला, थोडीशी माहिती घेतली मामांकडून. मग काय गणेशने ब्लोवर बुक करूनच टाकलं बघा. एकदम भारीमध्ये केलं ना बुक मस्तपैकी. मामा काय पाणी उडवीत होते. मामाला म्हणलं इकडे आणा मामा, तू व्हिडिओ काढ रे. मग काय थोडा शो ऑफ केला बाबा मी पण उडील थोडं पाणी. आम्ही कुट्टी मशीनीकडे आलो. कुट्टी मशीन अशी बेकार होती, एकदम बेकार होती बाबा. ती काय मामाने आपल्याला 22,000ला सांगितली बघा. ती कशी कुट्टी मशीन घ्यायची का तुम्हाला? हां, आम्ही काय स्कूटीकडे आलो. आता इलेक्ट्रिक स्कूटी होती बघा ही, पण काय MET सारखी दिसाली. काय फायदा तिचा? जत्रामध्ये थोडा शो ऑफ करू म्हणलं, व्हिडिओ काढ थोडा. ओ कसं आहे जत्रा. बघा ना पुढं बघ. You're my pumpkin, pumpkin, hello honey bunny. I'm your dumpling, dumpling, hello honey bunny. Feeling something, something, hello honey bunny, toko toko. You're my pumpkin, pumpkin, hello honey bunny. I'm your dumpling, dumpling, hello honey bunny. Feeling something, something, hello honey bunny, toko toko. How many times lady love had given me missed calls? What to tell you, lazy left no battery at all. Idhar udhar heart bouncing like a ping pong ball. तर मित्रांनो, आपण चाललोय आता बसकडं. आपल्याला सर लोकांनी आपल्याला 4चा टायमिंग दिला होता बघा. काय आपण बसकडं चाललो. ही आपली गँग बघा कशी या. मग साईडला कापूस लावलेला होता. मग काय लय बोर झालो होतो. आता चाललोय आपल्या बसकडं. 4चा टायमिंग होता. चला म्हणलं आता बास. गणेश तर फार गळ्यात गेलाय बाबा. मग काय आम्ही आपल्या बसकडं आलो बघा. तिथं आपली बस आहे बघा, दिसतील तुम्हाला का नाही दिसली तरी काय टेन्शन नाही. आपण जाऊ आता बसमध्ये बसू मस्तपैकी. आपण आता कुठंतरी जेवायला थांबू. जेवायला कुठं थांबती बस काय माहिती. आता जेवायला थांबल्याच्या नंतर मग मजा येईन तिथं बघा. लई थकलोय, लईच थकलोय बेकार. आता आमचे पोरं कुठे गेले काय माहिती. मित्रमंडळी कुठे गेली. मित्रमंडळी आलेले असावं फक्त बसमध्ये. तर मित्रांनो, आता आपण बसमध्ये बसलोय बघा. फार दमलोय. आता थोडंसं आता बसमध्ये झोपू. नंतर बस कुठेतरी हॉटेलला थांबून तिथं जेवू आपण. तर मित्रांनो, सगळी पोरं आता दमलेलीत बघा. आणि यश कसा हसतो नुसता. एकदम दमलेलीत पोरांना भूक लागलेली. कोणी झोपलंय. तर आता गाडी कुठं थांबून बघू आपण हॉटेलला कोणत्या. तर मित्रांनो, आता आपण उतरलेलो आहे हॉटेलमध्ये, गुरुवर व्हेज हॉटेल. तर चला तर आपण जेवायला जाऊ. आपली पोरं बसलेली बघा. हे हॉटेल आहे, तिकडं पोरं बसले तर इथं पोरं बसलेले आहेत. दाखवा रे. पोरं बसले आता जेवायला सांगितले ना. ओके डन. तर काय मग आम्ही एक फोटो काढला आता. त्याच्यानंतर लगेच आमचं जेवण आलं बघा. तर फायनली गाईज, आता आपण जेवण करून निघलेलो आहे. आता बघू आपण कधी पोहोचतो. तर आपण आता पोहोचलेलो आहे. चला खाली उतरू. बाय बाय. गुड नाईट. चला आता आपल्या डेस्टिनीवर आपण पोचलो. बाय. इकडे बस चालली गेली बस. आपण आपल्या रूमवर चाललो. भावांना आता भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तर सर्वांनी कृपया सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय. चला.